येस थँक्यू. पहिलाच बॉलवरती षटका ठोकलाय. स्टेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, मात्र नशिबाची साथ थोडीशी कमी राहिली. पुन्हा संधी आली. क्षेत्ररक्षकाने तेवढे चांगले प्रयत्न नाही केले. सुरुवातीला धावत आले, मग थांबले. एकच धाव. रणसंख्या आहे 7च्या घरात. गोलंदाज कदाचित तोच सांगण्याचा प्रयत्न करतोय. बॅकअप होतं, तुम्ही पुढे येणं गरजेचं होतं. मात्र अशा परिस्थितीमध्ये वेल सेटल बॅटर जो पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटचे कमाल दाखवतोय, त्याला थांबवणं गरजेचं होतं. तेव्हा 7 धावा आल्या. ग्रुप अ मधून सुपर 3 मध्ये साई 11 दापोली बोरिवली हा पहिला संघ आहे जो सुपर 3 मध्ये या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. ब मधून केलगरा संघ आणि इथून एक संघ येईल. फॉरवर्ड मिड विकेट मध्ये बॉल अडवलं गेलं. दुसरा धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट झाल्यात. अंपायर सिग्नल 1 शॉट म्हणजे एकच धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावांचा आकडा आहे तो आहे 8च्या घरात. 3 बॉलचा खेळ संपला. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. याच्यानंतर सुपर 3चा थरार जिथे मैदानावरती ते रेस आपण पाहणार आहोत. रनिंग बिटवीन 3 प्लेयर्स. त्यातून एक प्लेयर आपल्या संघाला घेऊन जाईल थेट फिनालेमध्ये. ऑन दी अप हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. काऊ कॉर्नर वाईडिश मिलिंद आहेत त्यांच्या हातामध्ये चेंडू आणि इथे झालाय पहिल्या विकेटचा बदन. फलंदाज गॉन. येस थँक्यू थँक्यू. चला नवीन फलंदाज थोडंसं घाईने या. आज जरी आपल्याकडे वेळ असला तरी बरेचसे आपले इथले मित्र आहेत ते होळीसाठी गावी जाणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा संपल्यानंतर जशी सुविधा मिळेल जशी सोय मिळेल तसे प्रत्येकजण गावी रवाना होतील. येणारे 2-3 दिवस कोकण म्हटलं की कोकणामध्ये होळी आणि प्रत्येकाचं एक वेगळी समीकरण आहे. पालखीची मजा आहे. त्याच्याबरोबरीने अनेक कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये या दरम्यान राबवले जातात. दरम्यान पॅडवरती हा बॉल होता. एकच धाव येईल. अंपायर सिग्नल दॅट्स अ लेग बाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 23 अंतर्गत हा लेग बायचा सिग्नल आपण पाहिला आणि या एका धावेनं 5 बॉलचा खेळ संपत असताना दाफलकावरती धावा आहेत 9. 1 टू गो. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. एका बाजूला बापदेव क्रिकेट संघ महालोर, दुसऱ्या बाजूला चॅलेंजर्स 11 नांदले. जो जिंकेल ते सुपर 3 मध्ये आणि त्यासाठी हे द्वंद्व सुरू. शॉर्ट ऑन पोलचा हल्ला करायचा होता. फटका फसलाय. मिड विकेटचा खेळाडू बॉलच्या खाली. इथे झेल ड्रॉप झालाय आणि तिथे बघा आता 2 धावा आल्यात. जरी तिकडे सूर्याची किरण डोळ्यावरती जरी पडली असली तरी मॉडर्न क्रिकेटमध्ये मित्रांनो तुमच्याकडे इक्विपमेंट आहेत. तुम्ही सनग्लासेस घालून मैदानावरती खेळ करणं तेवढंच गरजेचं असतं. कारण तुम्ही सोडलेला एखादा झेल आपल्या संघासाठी किती प्रमाणात घातक ठरेल याचा काही नेम नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा नांदले संघ आहे तो जाऊन पोहोचलाय 11. लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर क्रमांक 2 येईल तोपर्यंत ऐकूया डीजेला. येस थँक्यू थँक्यू. 11 झालेत. 11 डबल 1. येस 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 थँक्यू थँक्यू. चला एक शॉट होता. तुम्ही 2 रन्स काढले होते. तिकडे एक शॉट होता. चला प्लीज याची आपण नोंद घ्या. रणसंख्या झालेली 11. जिथे 2 धावा आल्या तिथे एक धाव होता शॉट. पहिल्या चेंडूवरती 6 धावा. त्याच्यानंतर 1. त्याच्यानंतर पुन्हा 1 आली. त्याच्यानंतर बाद झाले 1 आणि त्याच्यानंतर दुहेरी धाव. तिसऱ्या बॉलवरती 2 धावा काढल्या होत्या पण त्यातली 1 धाव ही शॉट होती. याची प्लीज आपण नोंद घ्या. तुमचे 12th मॅन हे आमच्या समवेत आहेत. त्यामुळे तुम्ही मित्रांनो सहकार्य करा. बाहेरून कोणीही ते आवाज देऊ नका प्लीज. तुमचा 12th मॅन त्यासाठीच आमच्या समवेत आहे आणि त्यांच्या देखरेखीखालीच प्रत्येक स्कोर कार्डवरचा नंबर हा इथे अपडेट होतो. याची आपण दक्षता घ्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा आहेत 11. ओव्हर क्रमांक 2. मनीष गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. चला वेळ घेऊ नका.
महालर तुम्हालाही विनंती असेल कमीत कमी वेळ हा मैदानावरती आपण खर्ची घाला. याच्यानंतर सुपर 3 साठी मैदानाच्या आतमध्ये रेस होईल. रेसमधून एक असा खेळाडू असेल जो आपल्या संघाला घेऊन जाईल फिनालेमध्ये. त्यासाठी आपल्या संघामधील असे खेळाडू तुम्हाला निवडायचे आहेत जे पटकन धावू शकतात आणि धावा काढू शकतात. मणीचा पहिलाच बॉल खोलामध्ये टाकला होता. जोरात टाकण्याचा प्रयत्न, गतीचा वापर. बॅटरला कोणत्याही प्रकारे इथे जागा बनवून दिली नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहिला. फ्रंट ऑफ द विकेट एक सिंगल धावाली भावेच्या बॅटमधून. निखिल, माफ करा, निखिलच्या बॅटमधून रन आली आणि रणसंख्या आहे ती 12च्या घरामध्ये. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. महत्वाची लढत, महत्वाचा मुकाबला, कारण इथे जो जिंकेल तो एक ट्रॉफीवरती आपलं नाव अद्यावत करेल. त्यामुळे ही मॅच ही तेवढीच महत्वाची आहे. आणि या मॅचमध्ये जो जिंकेल, जसं मी उल्लेख केला की बक्षीस पात्र फ्रेवीमध्ये इथून एकाला तिकीट मिळेल. आणि सुपर 3चा थरार आपण आता मैदानामध्ये अनुभवताय. गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष पहिल्याच बॉलवरती सिंगल. भावेशच्या बॅटमधून फटका तर आलाय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचले होते. चांगले एफर्ट, चांगले प्रयत्न. ग्राउंड कव्हर करणं, विपरीत दिशेमध्ये धावणं एवढं सोपं नसतं. आणि प्रयत्नांना अगदी परफेक्ट मार्क या ठिकाणी आपण दिले तरी देखील ते धाव रोखू शकले नाहीत. एक धाव आली आणि या एका चला 2 धावा आल्या आणि या 2 धावेच्या सहाय्याने रणफलक जाऊन पोहोचेल 14च्या घरात. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव. 22 स्ट्राईक एंडला या संघाचा एक असा खेळाडू ज्याने मागच्या मॅचमध्ये देखील त्याच्या बॅटनं प्रतिस्पर्धी संघाला प्रत्युत्तर दिलं होतं. वेगवान वेगवान वेगावरती स्वार होऊन टाकण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल, दॅट इज अ इनव्हॅलिड बॉल. इथे गती होती. आणि ज्याचा आपण उल्लेख वारंवार करत असतो की माणसाचं आयुष्य आणि क्रिकेटचा खेळ याच्यामध्ये तुमच्या दिशा, गतीपेक्षा दिशा फार गरजेची आहे, महत्वाची आहे. डिरेक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि तो डिरेक्शन या बॉलवरती चुकीचं होतं. अंपायरचा सिग्नल आला. एक एक्स्ट्रा अवांतर धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड. यावेळी ऑफ साईड द ऑफ स्टंप बॉलचे पिचिंग खोलामध्ये टाकलं होतं. पिन पॉइंट ॲक्युरेसी, अगदी वेगानं बॉलला हाताळला, त्याबरोबर ॲक्युरेसी परफेक्ट होती. आणि हे तंत्र जर गोलंदाजाकडे असेल तर चांगल्या फलंदाजाला तुम्ही शांत ठेवू शकता. ॲक्युरेसी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आजकाल या मॉडर्न क्रिकेटमध्ये आणि मॉडर्न जगतामध्ये तुमच्याकडे ॲक्युरेसी असेल तर तुम्ही प्रगत झोतामध्ये येता. यावी हवेमध्ये खेळलाय बॉल. 1 बाउन्स, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. इथे आलाय चौकार. येस, थँक्यू. इथे चौकार आला. रणसंख्या 19च्या घरामध्ये 19. लॉस ऑफ 1 विकेट. भावेशाचा पण उल्लेख केला. या संघाचा एक असा खेळाडू ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या बॅटिंगचे जलवे या मैदानावरती बिखरले आहेत आणि या मॅचमध्ये देखील संघाला गरज आहे. फुलटॉस बॉल होता. आयथ्यावरती कोयता. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. भावेच्या बॅटमधून आणखीन एक विस्फोट षटकार. येस, थँक्यू. याच विभागातील अगदी आरणाला बिलॉंग करणारे प्रशांत घरत आणि त्यांच्यावरती लयबद्ध केलेलं हे सुमधुर संगीत. टेनिस क्रिकेटचा असा खेळाडू ज्याच्या नावाचा उल्लेख वसई विरार फायटर जेट 25 शेवटचा बॉल आहे. टेनिस क्रिकेट आणि या टेनिस क्रिकेटने अनेक तारे सितारे या क्रिकेट जगताला दिले आणि या सध्याच्या घडीला प्रगत टेनिस क्रिकेटमध्ये अनेक अपॉर्च्युनिटी, अनेक संधी त्याच्या बरोबरीने कमवण्याची संधी आली. यावेळेला आणखीन एक बॉल लॉफ्ट केला सरळ काऊक ऑर्डरच्या डोक्यावरून. प्रेक्षकांच्या भेटीला भावेश ऑन फायर. आणखीन एक षटकार.
थँक्यू. बॅटिंग करणारा चॅलेंजर्स नांदले हा संघ जाऊन पोहोचलाय 31च्या घरामध्ये, ज्याच्यामध्ये 27 वैयक्तिक धावा या भाविशाच्या बॅटमधून आलेल्या 31 झाले. शेवटचं षटक. चला महालूर संघ, वेळ फार कमी घ्या. नियम हे सर्वांना सारखे असतात आणि कोणताही खेळ म्हटला तर तो नियमांशिवाय अपूर्ण आहे. कोणत्याही खेळाला शिस्तबद्ध बनवण्यासाठी, त्याला पुढे नेण्यासाठी नियमांची गरज लागते. प्रत्येक खेळ तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये वेगवेगळे रूल्स, नियम हे वेळेनुसार बदलत असतात. क्रिकेटचाही खेळ तसाच आहे आणि त्याच्यामध्ये देखील जे काही नियम तुम्हा आम्हाला घालून गेले त्याच्यामध्ये चालण्याचा आणि खेळण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. धावफलकावरती 31 धावा. सुपर 3चा थरार. इथून 2 संघ आहेत. एका बाजूला केलगरा संघ आहे, ज्या संघानं या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. लॉंग ऑफ मध्ये आणखीन एक हादरा. विकेटचा पतन. फलंदाज बाद. येस, थँक्यू. ज्या नावाचा तुम्ही आता उल्लेख ऐकलात, मिलिंद बुवड, या स्पर्धेचे प्रणेते, शिल्पकार मैदानावरती ते दाखल झालेत. गेल्या वर्षी मी आवर्जून उल्लेख केला, गेल्या वर्षी संघामध्ये ते खेळायला नव्हते. यावर्षी कदाचित ट्रॉफी बघून त्यांनाही वाटतंय की मलाही मैदानामध्ये खेळायला हवं. दुसऱ्या बाजूला यावर्षी चांगले रिदममध्ये आहे, त्यामुळे तीही एक वेगळी गोष्ट. यामध्ये पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलेला बॉल, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. निर्जस्थळी बॉल पडला आणि त्याच्यानंतर जोपर्यंत बॅकअप येईल या बॉलसाठी तिसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत असताना इथे फलंदाज होतील बाद. थँक्यू. 33 ऑन दी स्कोरबोर्ड. शेवटचे षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. भरत, ज्याला ओव्हर क्रमांक 3 मध्ये आणलंय. शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक. इनिंग क्रमांक 1 चा खेळ सुरू. फुल टॉस बॉल. दोन्ही हाताने मेजवानीचा स्वीकार. वेशावर एम्पायर सिग्नल नो आणि त्याच्यावरती आलेला 6 रन षटकार. येस, थँक्यू. भरतने चुकी केली आणि त्या चुकीवरती समोरच्या दिशेने भावेश, मी सुरुवातीला उल्लेख केला, संघाचा एक असाही खेळाडू ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या संघाला वर नेण्यासाठी चांगलं योगदान दिलं आणि जसा भरत चुकला त्या भरतच्या अगेन्स्ट इथे मोठा प्रहार केला. फ्री हिटचा बॉल आहे. नो आणि त्याच्यानंतर आहे फ्री हिट. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. शफल जास्त झाले होते. बॉल पॅडच्या मधून निघून गेला. पॅड आणि बॅटमध्ये जो अंतर होता तिथून बॉल आला. डॉट बॉल येतोय. भरत यावेळी सुरेखरित्या कमबॅक या बॉलवरती करताना पाहायला मिळते. 3 बॉलचा काही शिल्लक राहिला आणि रन फलक जर पाहिलं तर ते अजूनही 40 च्या आकड्यावरती स्थिर. सुपर 3चा घमासान. येस, 40 आहेत. 33 वरून ते 7 आले. चला, आमचे स्कोरर मैदानामध्ये सर्व काही बघत आहेत बघा, त्यामुळे प्लीज दक्षता घ्या. यावी फुल टॉस त्याच्यावरती फुल टोल वसूल. आणखीन एक बॉल मैदानाच्या बाहेर षटकार. येस, थँक्यू. 46 ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक. भरत या षटकामध्ये महागडा ठरला. नो बॉल, त्याच्यावरती षटकार आला. इथे आणखीन एक षटकार आला. महालूर संघाने या मॅचमध्ये सुरुवातीपासून जखडून ठेवलं होतं, मात्र भावेशने हात खोलायला सुरुवात केली
आणि भरतला यावेळी टार्गेट बनवलं इथे भरतच्या अगेन्स्ट मैदानामध्ये हवाई हल्ले सुरू. आणखीन एक रॉकेट लॉन्च आणि तोही सरळ मैदानाच्या बाहेर. आणखीन एक दमदार प्रहार षटकार. येस थँक्यू. 22-45 या वैयक्तिक धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. इथे षटकार आला तर या स्पर्धेची पहिले अर्धशतक पाहायला मिळेल का. एक बॉलचा खेळ बाकी आहे. 45 वैयक्तिक धावसंख्येवरती भावेश बॅटिंग करतोय. संघाची टोटल पाहिली तर ती आहे 52. 52. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटच्या बॉलला कुठे पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये यावेळी चुकी झाली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. इथे आलाय चौकार. पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 57 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. 24 बॉल आणि कहाणी आहे 57 धावांची. थँक्यू डीजे. चला वेलकम बॅक. इनिंग क्रमांक 2 मध्ये स्वागत आहे. सुपर 3चा थरार. ग्रुप अ मधून साई 11 क्रिकेट संघ बोरिवली दापोली. संघनायक तुम्हाला विनंती असेल आपण व्यासपीठ समोर या. आणि दुसऱ्या बाजूला ब ग्रुप मधून श्री सुखाईदेवी क्रिकेट संघ केळघर सुपर 3 तुम्हाला विनंती असेल आपलेही कर्णधार आपण या. आणि इथून जो संघ जिंकेल त्याचा कर्णधार आपल्या समवेत असेल. आपण रन ऑन विकेट करणार आहोत. म्हणजे तिथे धावा आपण काढल्या जातील. तिथून एक खेळाडू असा असेल जो आपल्या धावाला संघाला घेऊन जाईल. चला भरतनी जर भरतच्या बॅटमधून जर इनिंग मध्ये 3 षटकार आले तर आमचे मित्र डीजे किशोर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भरत त्यांचा आवडता खेळाडू असं ते सांगत आहेत आणि तोच भरत आता गेलेला आहे. स्ट्राईक एंडला दाखल झालाय. टार्गेट मोठा आहे. 19 धावांची प्रति षटकामागे लढाई आहे. याच्या हातामध्ये चेंडू आणि हिअर वी गो. इनिंग क्रमांक 2 ला सुरुवात.
पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लांगॉनच्या डोक्यावरून भरत आला परत आणि षटकार. येस, थँक्यू. मालूर संघ थोडंसं मित्रांनो सहकार्य करा, आवाज थोडंसं कमी ठेवा जेणेकरून लाईव्हला आवाज जाणार, प्लीज विनंती आहे. भरतने गोलंदाजी करत असताना धावा जरूर दिल्या होत्या, मात्र मैदानामध्ये आला आणि प्रतिस्पर्धाला संघाला सांगितलं की भरत आला परत पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉलवरती 6 मारत असताना आपले इरादे त्याने मैदानावरती अगदी स्पष्ट केलेत. आता नाही तर कधीच नाही, लढावं लागेल. इतिहास वाचायला नाही, इतिहास रचायला आले, सांगावं लागेल. दुसरा बॉल कव्हर पॉइंटला खेळाडू आहे. इथे संधी होती, एकच धाव. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली, पंच कोणत्याही प्रकारच्या निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. म्हणजे हा नॉट आउट, अर्थात एकच धावील रणसंख्या आहे 7 या आकड्यावरती. अजून 4 बॉलमध्ये 12 धावा करायच्या आहेत. जी रणगती आहे तिला टार्गेट पर्यंत नेण्यासाठी आणि संघाचे संघटक त्यांनी या स्पर्धेचे आयोजक मिलिंद भुवड आता स्ट्राईक एंडला दाखल. पहिल्या 2 बॉलमध्ये 7 धावा आल्यात. मिलिंद भुवड यावर्षी चांगल्या टचमध्ये आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम हँडलला तुम्ही व्हिजिट केलं तर ते बरीच चित्र तिथे पाहायला मिळतात प्रत्येक स्पर्धेमध्ये. कसा खेळ राहतो. फुल टॉस बॉल, नो बॉलचा सिग्नल. 1 धाव तर इझिली कंप्लीट झाली. दुसरा धावीचा प्रयत्न मैदानामध्ये होईल आणि येस डेफिनेटली इथे 2 धावा आल्यात. 9 प्लस त्याच्यावरती आलेल्या या 2 धावा रणसंख्येला घेऊन जातील तब्बल 10च्या घरात. चला, पंचांच्या निर्णयाचा आपण प्लीज खेळाडू वृत्तीने स्वीकार करा. मगाशी कॉमेंट्री बॉक्समधून प्रथमेश ठाकूर यांनी देखील उल्लेख केला की खेळाडूमध्ये खेळाडू वृत्ती म्हणजे माणसामध्ये माणुसकी आणि खेळाडूमध्ये खेळाडू वृत्ती नसेल तर दोन्ही गोष्ट वायफळ आहेत. आणि इथे पंचांच्या नियमाचा आदर करणं हे प्रत्येक खेळाडूचं काम आहे. नियमांचं जर उल्लंघन झालं असतं, पंचांना नावं ठेवली असती तर सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव नसतं म्हटलं. काहीच दिवसापूर्वी तुम्ही इंस्टाग्रामवरती ती बकनर यांची कमेंट वाचली असेल. त्यांनी जो कमेंट दिला होता की माझ्या आयुष्यातील असा एक डिसमिसल ज्याचा रिग्रेट मला अजूनही आहे, त्यामुळे चुका सगळ्यांकडून होतात. इथे मात्र फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिटच्या बॉलवरती हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅकअप आलं या चेंडूसाठी. इथे एक खाली दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, हे न समजण्यामागचं गणित आहे. बॉल डीप मध्ये गेला होता आणि 1 शॉट, 1 धाव कमी मिळेल. रणसंख्या आहे ते 11च्या घरात. मिलिंद भुवड स्वतः संघाचे संघनायक आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक. काही प्रमाणात त्या ठिकाणी त्याला व्यत्यय जाणवतो, त्यामुळे पाणी घेऊन मैदानामध्ये आपण प्लीज आणि पंच त्या ठिकाणी शहानिशा करा. खेळाडू जर दुखापतग्रस्त असतील तर विनंती असेल आपण बाहेर येऊन रेस्ट करा, कारण क्रिकेटचा खेळ आयुष्यभर आपल्याला अनेक संधी देईल, मात्र आयुष्य एकदाच मिळतं. सर सलामत पगडी पाशाच, म्हणजेच आयुष्यामध्ये स्वतःला सर्वात आधी जपा, स्वतःची किंमत स्वतः करा, असं आपण नेहमी ऐकतो. आणि इथे जर पाहिलं तर काही प्रमाणात त्या ठिकाणी व्यत्यय जरूर जाणवलाय आणि शहानिशा केली जाते. रणसंख्येवरती आपण नजर टाकली तर धावा आहेत 11च्या घरात. 3 बॉलचा खेळ संपलाय. टार्गेट आहे या मॅचमध्ये 57 धावांचं. 19च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक षटकामागे 19ची गरज असताना पहिल्याच षटकामध्ये भरतनं जो स्टार्ट केला, पहिलाच बॉल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉलला सरळ डिपॉझिट केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिथे अर्धा डझन धावा आल्या, 6 रन, आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव. पुन्हा एकदा एक नो बॉलचा चेंडू आपण पाहिला, तिथे 2 धावा आल्या. आणि इथे 2 धावा जरी धावून काढल्या असल्या तरी एकच धाव मिळेल, कारण 1 शॉट. क्रिकेटचा खेळ इथे जे काही नियम तुम्हाला आखून दिलेत, बॅटरला त्याच्या पॉपिंग क्रीजमधून सुरक्षित परत यावं लागतं. 11 झाल्यात, 3 चेंडू संपलेत. 3 बॉल्स आर लेफ्ट. राईट मोर द विकेटने इन ॲक्शन. समोर आहेत संघाचे संघनायक मिलिंद भुवड, क्षमता यांच्याकडे देखील आहे. दुसऱ्या बाजूला भरत. 3 बॉलचा खेळ शिल्लक पहिल्या षटकातील. मिलिंद याच्यासाठी पुढचा बॉल, यावेळेला उंची जास्त, लांबी नाहीये. स्क्वेअर लेगचा खेळाडू
बॉल वरती आलाय, चुकी झाली अगेन. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे, इथे आलाय चौकार. येस, थँक्यू. हे स्पर्धेचे दुसरे आयोजक आहेत रसिकदादा मालकर आणि मिलिंददादा भुवड यांच्या स्वप्नातून एमबी ट्रॉफीचा थरार याही वर्षामध्ये अविरतपणे आपण पाहत आहे. मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली. मिलिंद भुवडला जीवनदान देणं संघासाठी किती घातक ठरेल, येणारा काल आणि येणारी वेळ ही दोन्ही आपल्या प्रश्नांचं उत्तर देऊन जाईल. रणसंख्या जर पाहिली तर ती आहे 15च्या घरामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 57चं टार्गेट असलं तरी मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व सुरू. इथे उडवण्याचा प्रयत्न झाला. बॅटची फेज जी आहे ती लवकर क्लोज झाली. बॉल नंतर निघून गेला. ऑनसाईडला खेळण्याचा मोह आवरता आला नाही. बॉलची पिचिंग पाहिली तर ऑफ साईड द ऑप्शन. कधी कधी बॉलच्या मेरिट बरोबर ती तुम्हाला खेळावं लागतं. ज्या लाईनमध्ये येतो त्या लाईनमध्ये तुम्हाला फटके खेळणं गरजेचे असतात. त्यावेळी विपरीत लाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. कदाचित त्यावेळी लॉंग ऑफला टार्गेट केलं असतं तर बॅटमध्ये फटका आलाही देखील असता. ऑनसाईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल झाला डॉट. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हा बॉल बराच बाहेर आहे. मागे बॅकअप आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला. नो बॉलचं सिग्नल आणि इथे आल्या 2 धावा. अंपायर सिग्नल. पुढचा बॉल आहे फ्री हिट. इथे पंच जे काही निर्णय देतील त्याचा आपण प्लीज सन्मान करा. त्या ठिकाणी नो बॉल काय याची देखील तुम्हाला माहिती दिली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 2 मध्ये द अंपायर्स या गोष्टीचा उल्लेख सापडतो. अंपायर्स म्हणजे 2 अशा व्यक्ती मैदानावरती उभे राहतात आणि गेमला कंट्रोल करतात. प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या नजरेतून मैदानामध्ये काय घडतंय त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे पंचांच्या नजरेतून मैदानावरती काय घडतंय. त्यांच्या माध्यमातून ते निर्णय कळवले जातात. शेवटचा आणि अंतिम बॉल भरत आणि फ्री हिट. यावेळी अलॉंग द ग्रास काऊ कॉर्नर रिजन मध्ये पुन्हा एकदा फंबल. इथेही 2 धावा येतील. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत बरोबर 19. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. येस, थँक्यू. साई 11 क्रिकेट संघ बोरिवली दापोले आणि श्री सुकाय देवी क्रिकेट संघ केळघर दोन्ही संघाचे संघनायक आपण व्यासपीठासमोर या आणि या गोष्टीची नोंद घ्या. याच्यानंतर सुपर 3 मध्ये रन ऑन विकेट म्हणजे मैदानावरती धावांसाठी तुम्हाला धावावं लागेल. तुमचे एक खेळाडू एक प्रतिनिधी प्लीज रेडी ठेवा. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 38 धावांची गरज होती. प्रति षटकामागे 19ची. पहिल्या षटकामध्ये नशिबाची साथ आणि तिथे आल्या तब्बल 19 धावा. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती इथे देखील नशीब महालूर संघाच्या बाजूने. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर परा. नो प्लस. इथे आलाय चौकार. येस, थँक्यू. आता इथे तुम्ही पाहिलं तर चॅलेंजर्स नांदले संघाच्या कर्णधाराला प्रश्न पडला असेल, करे तो करे क्या. आणलेला प्रत्येक गोलंदाज इथे सातत्याने चुका करते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये भावेश ज्याने बॅटिंग खूप चांगली केली. पहिल्याच बॉलमध्ये त्याने वाईड हँडल नो बॉल हँडल होता सॉरी. याच्यानंतर असेल फ्री हिट. समोर आहे मिलिंद. अकुटप्प्याचा बॉल हो मिलिंद. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिलिंदच्या बॅटमधून षटकार. येस, थँक्यू. चला महालूर संघ आवाज कमी करा अन्यथा तुमची जागा बदला विनंती असेल. चला षटकार आला आणि या षटकाराने रणफलकाला आकार आला. रणसंख्या अतिशय वेगानं झपाट्यानं मैदानाच्या आतमध्ये. हल्ला बॉल. हा बॉल पहा वाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड.
57 धावांचा पाठलाग सुरू आहे. धावफलकावरती धावा झाल्यात 31. आतापर्यंत 7 बॉलचा खेळ संपलाय. 7 बॉलमध्ये धावा 31 तब्बल स्कोर कार्डवरती लगावल्यात महालूर संघाने. कोणाला वाटलं होतं की ही मॅच अशा पद्धतीने रंगेल. सुरुवातीला वाटलं होतं चॅलेंजर्स नांदलेचा संघ 57 धावा स्कोर कार्डवरती एक मोठी धावसंख्या उभारली, मात्र त्याचा बचाव करत असताना सुरुवात खराब. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस. कव्हर पॉइंटला खेळाडू आहेत. यस, इथे चुकी नाही केली. मिलिंदच्या खेळीचा अंत. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. येस, थँक्यू. नवीन फलंदाज विदेश मैदानावरती दाखल झालेत. 10 बॉलमध्ये 26 धावांची गरज. 10 बॉल जिंकण्यासाठी 26 धावा विदेश मैदानावरती दाखल झालेत. इथे भावेशच्या पहिल्याच बॉलवरती नो बॉल. त्याच्यानंतर आला भावेश निघालेत विदेशसाठी. विदेशने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे डॉट बॉल. विदेशला समजावं लागेल. विदेश आताच मैदानामध्ये दाखल झालेत, सेटल नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये विदेशनं जास्तीत जास्त भरतला स्ट्राईकला आणणं गरजेचं. स्ट्रॅटर्जी थोडी ती असायला हवी. पहिलाच बॉल आले, पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, ते बीट झाले आणि 1 बॉल वजा झाला. आता 9 बॉलमध्ये तुम्हाला करायचे 26. टार्गेट थोडंसं अवघड होत असताना एक बॉल महत्वाचा आहे मॅचमध्ये. यावेळी गॅपमध्ये आहे का? चुकी झाली. 1 बाउन्स. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आलाय चौकार. मैदानामध्ये काय घडलं बघा. इथे सहज सोपा झेल होता. बॉलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले होते. ओव्हररन झाले. बॉल निघून गेला मागे. चौकार आला. नशिबाची साथ महालूर संघाला या सामन्यामध्ये पाहिलं तर नशिबाने पूर्णपणे साथ दिली. प्रत्येक बॉलवरती काही ना काहीतरी वेगळं घडतंय. यावेळी अलॉंग द ग्रास जमिनी लगत फॉरवर्ड मिड विकेट झोनमध्ये खेळाडू आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होईल. इथे 2 धावा येत असताना रणफलक जाईल. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 37 ऑन दी स्कोर कार्ड. 7 मध्ये 20 हे इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक. प्रति षटकामागे 19 सरासरी धावा करायच्या होत्या, तिला मात्र गाठण्यामध्ये यशस्वी झालाय. सरासरी आतापर्यंत राखले बॅटिंग करत असताना महालूर संघाने. शेवटचा बॉल. 7 मध्ये 20 धावांची गरज. विदेशाला यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह. बॉलरच्या हातामध्ये हा बॉल. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये गरज आहे 20 धावांची. चला प्लीज वेळ घेऊ नका. 6 मध्ये 20 धावा करायच्या आहेत. मागचे काही बॉल पाहिले तर जसे विदेश स्ट्राईक इन आले. पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर चौकार आला आणि त्याच्यानंतर देखील एक डॉट बॉल आला. 3 मध्ये त्यांनी 4 धावा केल्यात. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की नव्यानं मैदानावरती दाखल झालेत. भरत वेल सेटल आहेत, खूप चांगला खेळ करत आहेत. त्या भरतला स्ट्राईक इन लावणं गरजेचं आहे का, याही गोष्टी फार महत्त्वाच्या. चला वेळ घेऊ नका प्लीज. 6 बॉल 6 मध्ये 20 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती बदलाव. भुवन गोलंदाजी ट्रॅकवरती आले. लगान पिक्चर मध्ये हेच भुवन हिरो ठरले होते. आता नांदले संघाचा भुवन. 6 मध्ये गरज आहे 20 धावांची. समोर आहे भरत. सलामीला आलेत. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे, मात्र टार्गेट मोठा आहे. धावा जास्त चेस करायचं. पहिलाच बॉल नो बॉल. काय घडतंय मैदानामध्ये. प्रत्येक चेंडूमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये काही ना काहीतरी वेगळं घडतंय. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं की या मॅचमध्ये महालूर संघाला नशिबाची साथ संपूर्णपणे लाभलेली आहे. प्रत्येक चेंडू मागे काही ना काहीतरी वेगळं. म्हणजे जसा गोलंदाज आणला, इथे नो बॉल आला आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 19
19 धावांची गरज. 6 आणि 19चं समीकरण. एका बाजूला आहे महालूर, दुसऱ्या बाजूला आहे नांदले. कोण ठरेल सुपर 3चा तिसरा संघ याच्यावरती मात्र सर्वांच्या नजरा. अंपायर सिग्नल. हा आहे फ्री हिटचा बॉल. बरससाठी फ्री हिट. 6 मध्ये 19. प्रति षटकामागेच्या धावा करायच्या होत्या, तिथेच पुन्हा एकदा हा संघ येऊन थांबलाय. हेलिकॉप्टर उडवायचा होता अलॉंग द ग्रास. आला एक सिंगल लवकर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जरूर केलाय. बॉल नाही कॅरी करता आला. 2 धावा आल्यात. 5 मध्ये 17 धावांची गरज. 5 मध्ये 17 धावा. लढाई दोन्ही बाजूने सुरू आहे. भरतला सांगावं लागेल मुश्किलें और भी बढ़ा दीजिए फिर भी मैं लड़ता रहूंगा. मुझे हार की परवाह नहीं, फिर भी मैं जी जान से मैदान में लढता रहूंगा. आणि आता जर आपण पाहिलं तर येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 बॉल 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. राईट मोर द विकेट इन ऍक्शन. एखादा मोठा फटका आला तर भुवनवरती दबाव बनवू शकतात. फुल टॉस बॉल होता, फटका फसलाय. हा झेल महत्वाचा होता. झेल ड्रॉप. सिंगल कंप्लीट आणि इथे दुसरा धावेचाही प्रयत्न सक्सेस. मैदानामध्ये घडतंय तर घडतंय काय. मगाशीही मी म्हटलं की महालूर संघाला नशिबाची साथ आणि सकाळी उल्लेख झाला की नशीब बडी कंबक चीज आहे. कधी कुणाला वर घेऊन जाईल आणि कधी कुणाला खाली घेऊन येईल याचा काही नेम नाही. नशिबाने साथ दिली तर माणूस 10 पट प्रगती करतो आणि नशिबाने जर माती खाल्ली तर केलेली प्रगती ही अगदी विलोपाला जाते. आता येणारे चेंडू शिल्लक राहिले त्या मॅच मध्ये. 4 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 4 मध्ये 15. कमीत कमी 2 विकेट. भरत याच्या खांद्यावरती जबाबदारी. समोर आहे भुवन. याच भुवनने मागच्या चेंडूवरती जे ड्रॉप केला होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलपर्यंत पोहोचले होते. राईट मोर द विकेट इन ऍक्शन. या बॉलला सोडून दिला अंपायर सिग्नल. दॅट इज अ इनव्हॅलिड बॉल. या सामन्यामध्ये बरेच काही शिल्लक आहे. रणसंख्या आता 14 वरती. म्हणजे येणारे 4 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. हा या गेमचा प्रेशर आहे. दर्पण आहे. बॅटच्या रडार पासून दूर टाकण्याचा प्रयत्न झाला. इथे आला एक वाईट बॉल. 4 मध्ये 14. यावेळी ऑन साइडला हवेमध्ये खेळलेला बॉल आहे. काव कॉर्नरला खेळाडू वेगाने चाललेत. एक कंप्लीट. स्ट्राईक एंडला थ्रो जरूर केला गेला आणि इथे जर आपण पाहिलं तर बघता बघता दुसरी धावही कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे सामना आता अशा एका मोडवरती येऊन थांबलाय. 3 मध्ये 12. 3 मध्ये 12 आणि या 12 धावा कोण करणार याच्यावरती आता मैदानाच्या आतमध्ये नजरा. एकतर 3 चौकार किंवा 2 षटकार कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडूवरती 3 चौकार अन्यथा 2 षटकार आले तरीही मॅच बनवू शकते. हिम्मत आणि धाडस करावं लागेल कारण धाडस करणारे कधी घाबरत नाहीत, घाबरणारे कधी धाडस करत नाहीत. क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो ज्याच्याकडे हिम्मत आहे त्यालाच मैदानामध्ये किंमत आहे. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक. 1 to 12 धावांची गरज. बरससाठी पुढचा बॉल. हो उडवलाय बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे आला षटकार. यस धन्यवाद डीजे. काय सामना रंगलाय. घायल तो या हर कोई परिंदा है मगर जो उड रहा है वही जिंदा है. इथे बॉलला उडवलंय. 6 धावा आल्या. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. सामना आवडला असेल तर प्लीज एकदा जोरदार टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये महालूरचा संघ जणू काही भरत मैदानामध्ये सांगतोय की मी इतिहास वाचायला नाही इतिहास रचायला आलोय. 57 धावांची गरज होती. सामना होता कुठे आणून ठेवलाय कुठे. प्रति षटकामागे 19 धावा करायच्या होत्या. आता मॅच येऊन थांबले. येणारे 2 बॉल आणि सुपर 3चा आणखीन एक सुपर हिट मुकाबला. मागचा मॅच याच पद्धतीचा पाहिला. 2 मध्ये करायचे 6. भरत आहेत. भरतने या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक क्विक सिंगल झालेली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न. भरत स्ट्राईक एंडला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होईल. एकच धाव आली आहे आणि इथे जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडचे बॅटर होतील बाद. 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. कंपल्सरी चेस. येस थँक्यू.
चेंडू 5 धावांची गरज. क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये याच्या आधी विक्रम झाले. दिनेश कार्तिकला तुम्हाला आठवावं लागेल. निदास ट्रॉफीमध्ये सौम्य सरकारच्या अगेन्स्ट ओव्हर द कव्हर खेळलेला तो फटका आणि त्याच्यानंतर मिळालेला तो विजय. इथे ही एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. भरत आहे स्ट्राईक एंडला. भरतकडे संधी आहे हिरो बनण्याची आणि इथे जर भरतने षटकार मारला तर मला वाटतं नांदले संघाच्या आज संपूर्ण झोपेमध्ये तो भरतच स्वप्नामध्ये येईल. कारण आता येणार एक बॉल आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे 6 धावांची. 5 धावांची माफ करा. शेवटचा बॉल राईट हम ओव्हर द विकेटने इन ऍक्शन. 6 धावा. बॉल हवेमध्ये आहे. बॉल कुठपर्यंत निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. भरत 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 आणि भरत ठरलाय या मॅचचा शिल्पकार. येस थँक्यू 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 थँक्यू. व्हॉट अ थ्रिलर, व्हॉट अ मॅच. मैदानामध्ये घडलंय काय. भरत ठरलाय या मॅचचा हिरो नाही तर सुपर हिरो आणि भरतसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भूमी गोरिवले यांच्याकडून भरतच्या इनिंगसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. आणि पैसे मॅटर नाही करत. खेळाडूवरचं प्रेम आणि त्याला दिलेलं तुम्ही प्रोत्साहन हे फार महत्वाचं आहे. भरत ठरलाय या मॅचचा सुपर हिरो. भरत तुम्हाला विनंती असेल आपण लगेच या. त्याच्या बरोबरीने साई 11 बोरिवली दापोली आणि केलगर संघाचे कर्णधार. चला विनंती आहे प्लीज आपण या. तिन्ही संघाचे कर्णधार विजयी संघाचे तिन्ही कर्णधार आपण व्यासपीठासमोर या.